विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण व्याकरण विभागातील अलंकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये रूपक आणि व्यतिरेक या दोन अलंकारांचा आज आपण अभ्यास करूया। मराठी भाषेचे अलंकार। अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते। तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात। यालाच अलंकारिक भाषा असे म्हणतात। अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे। उदाहरणार्थ, बाळाला झोपवताना आईला म्हणावयाचे असते, डोळे मिटून घे व झोप। पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दात मांडतात ते पहा। पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे। भाषेचे अलंकार। भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात। केव्हा दोन वस्तूतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून, केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो। माणसांच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख अधिक असते। ही साधी कल्पना कवीने कशा चमत्कृतीपूर्ण रीतीने मांडली आहे ती पहा। एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे। आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते। अशा चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे मनाला आल्हाद वाटतो। अलंकाराचे प्रकार। अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। शब्दालंकार म्हणजे शब्दांवर आधारलेले अलंकार। उदाहरणार्थ, अनुप्रास, श्लेष, यमक हे अलंकार आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत। आणि अर्थालंकार म्हणजे शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थांवर आधारलेले अलंकार। यापैकी उपमा आणि उत्प्रेक्षा हे अर्थालंकार आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत। यावर्षी आपणास रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतन, गुणोक्ती हे अलंकार समजून घ्यायचे आहेत। यांच्या व्यतिरिक्त अर्थालंकार पुष्कळ आहेत। विद्यार्थी मित्रांनो, रूपक व व्यतिरेक या दोन अलंकारांचा अभ्यास करण्यापूर्वी उपमेय व उपमान म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। उपमेय, ज्याला उपमा द्यायची ते उपमेय, आणि उपमान, ज्याची उपमा द्यायची ते उपमान। म्हणजे पहा, ज्याला उपमा द्यायची त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याची उपमा द्यायची त्याला उपमान असे म्हणतात। उदाहरणार्थ, वैभव वाघासारखा शूर आहे। या वाक्यात वैभव व वाघाची तुलना केली आहे। वैभवला वाघाची उपमा दिली आहे। वैभवला उपमा दिल्याने वैभव हे उपमेय आणि वाघाची उपमा दिल्याने वाघ हे उपमान। उदाहरण क्रमांक 2, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा। या वाक्यात देवाचे नाव व अमृताची गोडी यांची तुलना केली आहे। देवाच्या नावाला अमृताची उपमा दिली आहे, म्हणून येथे देवाचे नाव हे उपमेय कारण देवाच्या नावाला उपमा दिली आहे, आणि अमृत हे उपमान कारण अमृताची उपमा दिलेली आहे। आता आपणास व्याकरण विभागातील अलंकार या घटकातील रूपक अलंकाराचा अभ्यास करायचा आहे। आपण सर्वांनी हे लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या। रूपक अलंकार। पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। वाक्य आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। वरील वाक्यामध्ये कोणाला कशाची उपमा दिली आहे हे समजून घेतले पाहिजे। वरील वाक्यात लहान मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा दिली आहे आणि म्हणून वरील वाक्यात लहान मूल हे उपमेय व मातीचा गोळा हे उपमान आहे। लहान मूल आणि मातीचा गोळा ह्यात भेद नाही, म्हणजे ते एकरूपच आहेत। म्हणजेच जेव्हा उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असे वर्णन येते तेथे रूपक अलंकार होतो। आता आपण रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये पाहूया। 1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते। 2. उपमेय हे उपमान आहे असे मानणे। 3. अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर केला जातो। लक्षात ठेवा, रूपक अलंकार म्हणजे उपमेय व उपमान या दोहोत एकरूपता असते। मित्रांनो, आता आपण रूपक अलंकाराची काही उदाहरणे पाहूया। उदाहरण क्रमांक 1,
नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. उत्तर, इथे जानकीच्या डोळ्यांना कमळाची उपमा दिलेली आहे आणि म्हणून जानकीचे नयन हे उपमेय आणि कमळ हे उपमान. स्पष्टीकरण, उपमेय व उपमान म्हणजे जानकीचे नयन व कमळ यांच्यातील साम्य, यामुळे दोन्ही गोष्टी एकच वाटतात, म्हणून इथे रूपक अलंकार होतो. उदाहरण क्रमांक 2. उठ पुरुषोत्तमा वाट पाही रमा, दावी मुखचंद्रमा सकळिकांसी. मुखचंद्रमा या शब्दामध्येच उपमेय आणि उपमान आहे. उपमेय काय तर श्री विष्णूचे मुख आणि उपमान काय तर चंद्रमा, म्हणजे विष्णूच्या मुखाला चंद्रमाची उपमा दिलेली आहे. स्पष्टीकरण, वरील ओळीत श्री विष्णूचे मुख हे उपमेय व चंद्रमा हे उपमान, या दोन्हीमध्ये एकरूपता दाखवली आहे. म्हणजेच जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात, तेव्हा रूपक अलंकार होतो. रूपक अलंकाराचे आणखी एक उदाहरण पाहूया. शाळा म्हणजे दुसरी माताच. उपमेय काय तर शाळा आणि उपमान काय तर माता. स्पष्टीकरण, वरील उदाहरणात उपमेय हे शाळा आहे व उपमान माता आहे. यात अभेद असून दोन्हींची एकरूपता साधली आहे. म्हणजे शाळा व माता म्हणजे उपमेय व उपमान हे भिन्न नसून एकच आहे, असे जेथे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो. आणखी एक उदाहरण पाहूया. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची वृष्टी मज होई. या वाक्यात स्वामीची दृष्टी यास अमृताच्या वृष्टीची उपमा दिली आहे, म्हणून स्वामीची दृष्टी हे उपमेय, अमृताची वृष्टी हे उपमान. स्पष्टीकरण, या उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही एकरूपच मानली आहेत, म्हणून हा रूपक अलंकार आहे. रूपक अलंकाराची आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत, तुम्ही ती सोडवायला हरकत नाही. आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. हा आंबा म्हणजे केवळ साखरच. आईच्या रूपाने प्रत्यक्ष देव धरणीवर अवतरला. सारे जग ही एक रंगभूमीच आहे. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्याकरण विभागातील भाषेचे अलंकार या घटकातील व्यतिरेक अलंकार समजून घेऊया. व्यतिरेक अलंकार. आता आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इथे अमृतापेक्षा देवाचे नाव गोड आहे असं म्हटलंय. देवाचे नाव हे अमृतापेक्षा गोड आहे, म्हणजे देवाच्या नावाला अमृताची उपमा दिली. मग आता इथे उपमेय काय तर देवाचे नाव आणि उपमान काय तर अमृत. स्पष्टीकरण, वरील उदाहरणात देवाचे नाव हे उपमेय, अमृत हे उपमान आहे. परमेश्वराचे नाव गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले आहे. म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे हा व्यतिरेक अलंकार झाला. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो. लक्षात घ्या, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर व्यतिरेक अलंकार होतो. लक्षात ठेवा, व्यतिरेक अलंकार उपमेय श्रेष्ठ असते उपमानापेक्षा. उपमेय श्रेष्ठ असते उपमानापेक्षा. लक्षण काय? जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते, तेव्हा तिथे व्यतिरेक अलंकार होतो. वैशिष्ट्य काय तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते. व्यतिरेक अलंकाराची आणखी काही उदाहरणे. 1. तू माऊलीहून मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. इथे उपमेय काय तर तू. तू म्हणजे काय? परमेश्वर किंवा गुरु. आणि उपमान काय? माऊली, चंद्र, पाणी. तू माऊलीहून, चंद्राहुनी, पानियाहुनी. याचा अर्थ इथे उपमेय हे तू म्हणजे परमेश्वर किंवा गुरु आहे आणि उपमान माऊली, चंद्र आणि पाणी असे आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. देवाहुनही महान आहे माझी आई. इथे माझी आई या शब्दाला देवाची उपमा दिली आहे आणि म्हणून आई हे उपमेय आणि देव हे उपमान.
स्पष्टीकरण: या वाक्यात आई हे उपमेय, देव हे उपमान. वरील उदाहरणात उपमेय हे उपमानापेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानले आहे, म्हणून येथे व्यतिरेक अलंकार होतो. व्यतिरेक अलंकाराची आणखी काही उदाहरणे दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवू शकता. 1. कामधेनूच्या दुग्धाऊनही ओज हिचे बलवान. 2. मखमली उनी मऊ तुझे गाल बाळा. 3. सांज खुले सोन्याहुनी पिवळे ही पडले ऊन. आणि 4. रतिहून सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. ही उदाहरणे तुम्ही सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रूपक आणि व्यतिरेक ह्या दोन अलंकारांचा अभ्यास केला. आता त्यावर आधारित काही कृती सोडवायच्या आहेत. 1. पुढील अलंकाराची लक्षणे सांगून उदाहरण द्या. 1 रूपक, 2 व्यतिरेक. यामध्ये लक्षणे म्हणजे काय तर व्याख्या लिहायची आहे आणि उदाहरण द्यायचे. 2. पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखा. 1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. 2. फकीरा म्हणजे वारणेचा वाघच. 3. आई म्हणजे साक्षात परमेश्वर. 4. रतिहून सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. यामध्ये काही उदाहरणे रूपकची आहेत, काही व्यतिरिक्तची आहेत. आपल्याला ती सोडवायची. पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमान व उपमेय लिहा व स्पष्टीकरण द्या. 1. हा आंबा म्हणजे केवळ साखरच. 2. देवाहुनही महान आहे माझी आई. 3. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. 4. सारे जग ही एक रंगभूमीच आहे. पुढील ओळीतील उपमेय व उपमान ओळखून अलंकाराचे नाव लिहा. 1. कामधेनूच्या दुग्धाऊनीही ओज हिचे बलवान. 2. आमचे काका साक्षात जमदग्नीचा अवतार. 3. मखमली ऊन मऊ तुझे गाल बाळा. 4. शाळा म्हणजे दुसरी माताच. पुढील उदाहरण वाचा व तक्ता पूर्ण करा. 1. सांज खुले सोन्याऊनी पिवळे ही पडले ऊन. 2. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. 3. रतिहून सुंदर मदन मंजिरी मदनाचे वरदान तुला. यात उपमेय आणि उपमान आपल्याला शोधायचे आहे आणि लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निर्मिती व संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मणनगर, थेरगाव, पुणे. श्री प्रवीण मुंढे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.